आणि यानंतर घेऊयात गावखेड्यातील बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यामध्ये पावसाची चाहूल लागता शिरूर तालुक्यातील पारोडी इथं भुईमुग काढणीची लगबग सुरू झाली आहे आणि यावेळी महिला पारंपरिक गाणी गात काम करताना चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते। भिवंडीतील 50 वर्ष जुन्या मच्छी मार्केटवरती महानगरपालिकेने कारवाई केली। मच्छी मार्केटची इमारत धोकादायक असल्याची नोटीस महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली होती, त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण पथकाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली। अलिबाग वडखळ मार्गावरती पेजारी चेकपोस्ट इथं भरधाव टँकरनं दारूच्या दुकानाला जोरदार धडक दिली। यामध्ये दुकान जमीनदोस्त झाले। उद्घाटनापूर्वीच दारूच्या दुकानामध्ये अपघात झाल्यानं दुकानदाराचं नुकसान झालंय। शहापूरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पाणी नसल्यानं काजळ इथल्या विहिरी आदिवासी कातकरी वाडीतील महिलांनी आंदोलन केलं। वाडीपर्यंत अद्याप नळ पाणी पुरवठा योजना पोहोचलेली नसल्यानं स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष आहे। वाशिम शहरातील नाट्यगृहाला अखेर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलं। नाट्यगृहाच्या नामकरणाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती। लग्नानंतर वर्षभरातच विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना बीडच्या गेवराईमध्ये घडलेली आहे। या प्रकरणामध्ये सासरच्या त्रासाला कंटाळून माझ्या मुलीनं आत्महत्या केली। आता तरी आरोपींना अटक करून आम्हाला न्याय द्या अशी मागणी मृत मुलीच्या आईवडिलांनी केलेली आहे। बुलढाण्यामध्ये स्वस्त धान्य दुकानदाराकडून लाभार्थ्याला अश्लील शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो। बुलढाणा तालुक्याच्या देऊळघाट इथला हा सगळा प्रकार आहे। वसईमधल्या बाबुलनाथ विश्वकर्मा असं त्यांचं नाव असून त्यांना आपल्या व्यावसायिक दुकानामध्ये गळफास घेतलाय। कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे। जुन्या मुंबई गोवा महामार्गावरती दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली। सुदैवानं कारमधील प्रवासी सुखरूप आहेत, कोणालाही दुखापत झालेली नाहीये। अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या मोर्चामध्ये संतप्त शेतकऱ्यांनी रेडा घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। महामार्गामध्ये आमची जमीन जात असल्यानं रेडा ठेवून आम्ही काय करायचं असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला। अहिल्यानगरमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे श्रीगोंद्यातील हंगेवाडीमध्ये फळबागा उद्ध्वस्त केल्या। हंगेवाडी आणि बोरी या भागामध्ये सुमारे 150 हेक्टर शेती बाधित झाली, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। भिवंडीमध्ये भारत कॉलनी परिसरातील कॉन्क्रीट रस्त्याचं भूमिपूजन पार पडले। यावेळी या रस्त्यासाठी जमीन देणाऱ्या चौधरी कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला। सरकारनं केलेल्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये राहुरी शहरामध्ये शिवसेनेनं रास्ता रोको करत सरकारला घरचा आहेर दिलाय। फसव्या कर्जमाफीचा निकष 12 तारखेपर्यंत रद्द केले नाही तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। अकोल्यातील व्हायरल व्हिडिओनंतर बच्चू कडूंनी अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनूने त्यांचा समाचार घेतलाय। रुग्णालयातील असुविधांवरून बच्चू कडूंनी आक्रमक पवित्रा घेतलाय। बारामती शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडलाय। पावसामुळे शेतामध्ये ओलावा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये खत बुकिंग ॲपमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींनी शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे। दरम्यान तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं। अखेरच्या भिवंडीतल्या दापूर मालाच्या रस्त्यासाठी आदिवासींनी स्वतः कष्ट घेतलेल्या श्रमजीवी संघटनेकडून श्रमदानातून रस्ता बांधायला सुरुवात करण्यात आली। एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असतानाच दुसरीकडे एका शेतकऱ्याचा अनोखी मागणी करणारा बॅनर चर्चेचा विषय ठरतो। महामार्गासाठी माझी जमीन मोफत देईन, मात्र माझ्या जमिनीतून जाणाऱ्या महामार्गावरती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा अशी मागणी धाराशिवच्या शिकली गावच्या धनु तांबे यांनी केलेली आहे। सोलापुरात अनुसूचित जातींच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण तातडीने लागू करा अशी मागणी सकल मातंग समाजाकडून करण्यात आली आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय न घेतल्यास मुंबईतील आझाद मैदानावरती भव्य मोर्चाचा इशारा सुद्धा देण्यात आला। राजगड तालुक्यातील सिंगापूर कुसारपेठ इथं विजेचा शॉक लागून 55 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला। या घटनेमध्ये गायीचा सुद्धा मृत्यू झाला असून महावितरणने पंचनामा करून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवलेला आहे। वर्ध्यातील आरवी पुलगाव मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली 2 दुचाकींचा भीषण अपघात झाला। अपघातामध्ये 3घांचा जागीच मृत्यू झालाय। मृतदेह पुलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। बुलढाण्यातील पॅरामेडिकल कॉलेजमध्ये पास करून
देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली। प्रति पेपर तब्बल 7,000 रुपयांची मागणी करण्यात आली असं समजतं। प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचारी आक्रमक झालेत। राज्यभरामध्ये आरटीओ कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारलाय। याचा मोठा फटका अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयाला बसला असून येथील कामकाज पूर्णपणे ठप्प झाल्याचं पाहायला मिळतं। शिर्डीमध्ये मंदिर परिसरातील प्रसादाच्या दुकानांवरती भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला। निकृष्ट दर्जामुळे पेढ्यांमुळे साई भक्तांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटतोय। श्रद्धेच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे। हा खेळ थांबणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित केला जातोय। आमगाव रेल्वे स्थानकाजवळ महादेव पहाडी परिसरामध्ये एका अनोळखी इसमाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली। मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाहीये। आमगाव पोलिसांनी आणि रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आहेत असं सुद्धा सांगितलं। पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले। दरडग्रस्त, प्रवणग्रस्त आणि समुद्र खाडी किनाऱ्यावरील 240 गावांमध्ये सार्वजनिक आपत्ती उद्घोषणा प्रणाली बसवण्यात आली आहे। मनमाड शहरातील नामांकित देवकी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर परिचारिकांचा यांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालिकेचा मृत्यू झाला। आयसीयूमध्ये देखरेख करणाऱ्या परिचारिकांनी आणि डॉक्टरांनी हलगर्जी केल्याचा आरोप नवजात बालिकेच्या वडिलांनी केला। संत तुकाराम महाराज पालखीच्या मुक्कामासाठी पुण्यातल्या निमगाव केतकी येथील ग्रामस्थ एकवटले। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पालखी मुक्काम कायम ठेवावा अशी मागणी सुद्धा ग्रामस्थ करणार आहेत। संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवरती सांगली महानगरपालिका सज्ज झाली आहे। मागील महापुराचा अनुभव लक्षात घेता तयारीला वेग आलेला आहे। साई मंदिरातील बुरशीयुक्त पेढ्यांबाबत अन्न आणि औषध प्रशासन खडबडून जागा झालंय। भाविकांकडून तक्रारी आल्यानंतर शिर्डीमध्ये छापेमारी सुरू झाली आहे। पनवेलमध्ये मॉडेल जिल्हा कार्यशाळेचं उद्घाटन झालं। डिजिटल आरोग्य क्रांतीच्या दिशेने राज्याचं हे एक मोठं पाऊल मानलं जातं। लासलगाव बाजार समितीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा शासकीय कांदा खरेदी ठप्प आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। अहिल्यानगरमधील मोहटा देवी गडावरती भाविकांची रीघ लागलेली आहे। अधिक मास आणि मंगळवारच्या मुहूर्तावरती भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते। प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अमरावती पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या मांडला होता। काजल इंगळे हत्या प्रकरणातील मारेकऱ्याला अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। बैल नसल्यानं शेतकऱ्यानं पत्नीला नांगराला झुंपलंय। लातूरच्या देवणी तालुक्यातील शेतकरी दाम्पत्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। सिंधुदुर्गातील आंबोलीचा धबधबा प्रवाहित झालाय। परिसरामध्ये वर्षा पर्यटनासाठी आलेल्यांची गर्दी पाहायला मिळते। पर्यटकांनी सुद्धा याचा आनंद घेतलाय। भंडाऱ्यातील जुनोना ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात बेमुदत उपोषण करण्यात येते। प्रशांत मोहरकर यांनी विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषण केलं। ओंकार हत्तीनं दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावामध्ये प्रवेश केला। या गावामध्ये ओंकार हत्तीनं पिकांची नासधूस केली। व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अकोला जिल्हा रुग्णालय प्रशासनानं दखल घेतली। 3 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली। आजारी पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी वणवण फिरणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये थुंकणाऱ्यांवरती आणि कचरा टाकणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई होणार आहे। संबंधित व्यक्तींकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला। उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे एका महिला डॉक्टरसह कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले। धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुग्णालयामध्ये बाळाचा मृत्यू झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। वाशिम तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झालाय। तहसीलदार कार्यालयाकडून सुधारित आदेश काढण्यात आले। पंढरपूर इथं शिवसेना कामगार संघटनेनं आंदोलन केलं। अपूर्ण रस्ते कामांच्या निषेधार्थ गळ्यामध्ये दगड-धोंडे अडकून आंदोलन करण्यात आलं। पहिल्याच मान्सूनपूर्व पावसामध्ये नांदगावमधील रेल्वेच्या बोगद्यामध्ये पाणी साचलं। वाहनधारकांना पाण्यातून वाट काढताना चांगलीच कसरत करावी लागली।